आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्यातील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर आधारित न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत. यामध्ये फक्त आपल्याला न्यूमरिकल दिलेलं आहे. या न्यूमरिकलच्या आधारे काय करायचे, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. तर सर्वप्रथम न्यूमरिकल समजावून घेऊया. अ सॉलिड स्फिअर ऑफ 200 mm इन डायमीटर is placed on the top of a cylinder 300 mm in diameter and 500 mm in height such that their axes coincide. Find the center of gravity of combination and shown it on the sketch. म्हणजे हे फक्त आपल्याला दिलेलं आहे आणि याच्या आधारे काय करायचे, डायग्राम ड्रॉ करायचे. मग काय केलेलं आहे, एक सॉलिड स्फिअर दिलेला आहे. सॉलिड स्फिअर म्हणजे असा काहीतरी भरीव गोल असणार आहे. 200 mm इन डायमीटर, याचा डायमीटर किती दिलेला आहे आपल्याला, 200 mm दिलेला आहे. प्लेस ऑन टॉप ऑफ सिलेंडर, सिलेंडर म्हणजे ज्याचा बेस कसा असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. असा काहीतरी येणार सिलेंडर. 300 mm इन डायमीटर, त्याचा डायमीटर किती असणार आहे, हा जो काही सर्क्युलर सेक्शन आहे त्याचा डायमीटर 300 mm असणार. अँड 500 mm इन हाईट, आणि जी काय हाईट आहे ती किती असणार आहे, 500 mm हाईट असणार आहे. देअर ऍक्सिस कोइन्साइड, म्हणजे ह्याचा जो काय ऍक्सिस आहे आणि याचा जो ऍक्सिस आहे कसे असणार आहेत, कोइन्साइड असणार आहेत. म्हणजेच दोन्ही पॉईंट एका लाईन मधून पास होणार आहेत. फाइंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तर अशा बॉडीचा काय करायचं आहे, आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सीजी फाइंड आउट करायचा आहे. अँड शो इट ऑन द स्केच, आणि या डायग्राम मध्ये सीजी लोकेट करून दाखवायचं आहे. म्हणजेच एक्स बार आणि वाय बार काय करायचं आपल्याला फाइंड आउट करून सांगायचं आहे. म्हणजेच याची 2D डायग्राम कशी येणार, हा सिलेंडर जर का आपण फ्रंट व्ह्यूने बघितला तर असा दिसणार, आणि हा स्पेअर बघितला तर कसा असणार आहे, असा दिसणार. आणि हे जे काही डायमेन्शन आहेत ते आपण इथं लिहिलेलं आहे. हा काय स्पेअर 200 mm, त्याचा डायमीटर. हा काय सिलेंडर आहे, त्याची हाईट 500 mm, आणि जो काय बेस आहे तो किती, सर्क्युलर सेक्शन जो काय तो किती 300 mm आहे. तर ही डायग्राम किती सॉलिड पासून बनलेलं आहे, 2 सॉलिड पासून बनलेलं आहे. एक आहे तो काय सिलेंडर आहे आणि दुसरा आहे तो स्पेअर आहे. इथं डायग्राम ड्रॉ करूया. हा काय आहे, सिलेंडर आहे, आणि हा काय स्पेअर आहे. हे डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2. ह्याचा जो काय खालचा डायमीटर दिलेला आहे, जो काय आपला सिलेंडर आहे त्याचा डायमीटर किती दिलेला आहे, 300 mm, आणि याची जी काय हाईट दिलेली आहे ते आपल्याला हाईट किती दिलेलं आहे, 500 mm. सिमिलरली हा जो काय स्पेअर आहे, या स्पेअरचा डायमीटर आपल्याला त्यांनी किती दिलेला आहे, 200 mm. हा जर का डायमीटर 200 mm असेल तर याची रॅडियस किती असते, हाफ असते. म्हणजेच हाफ म्हणजेच किती येणार, 200 ची हाफ किती असणार आहे, 100 mm. हे काय असणार आहे, रॅडियस आर. सिमिलरली इथं बघा, हा डायमीटर किती आहे, 300 mm, याच्या हाफ डिस्टन्स किती असणार आहे, रॅडियस आर किती असणार, 150 mm. सिमिलरली इथं सुद्धा किती असणार आहे, 150 mm. हे काय असणार आहे, रॅडियस आर असणार आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय फाइंड आउट केलं, सेंट्रॉइड फाइंड आउट केला. त्यामध्ये आपल्याला काय लागत होता, एरिया लागत होता. या व्हिडिओमध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. यामध्ये आपल्याला काय लागत असतं, व्हॉल्यूम. मग पहिला जो काही सॉलिड पार्ट आहे त्याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, V1, आणि जो काही दुसरा सॉलिड पार्ट आहे त्याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, V2. मग सिलेंडरसाठी व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करत असतो, बेसला काय आहे, सर्क्युलर सेक्शन आहे, सर्क्युलरचा एरिया कसा काढत असतो, पाय आर स्क्वेअर, आणि थर्ड डायमेन्शन कोणता असणार आहे, हाईट, म्हणजेच एच. व्हॅल्यू पुट करूया. पाय ॲज इट इज. रॅडियस किती असणार, डायमीटर 300, त्याची हाफ काय असणार आहे, रॅडियस आर, म्हणजेच 150 स्क्वेअर, आणि हाईट एच किती असणार आहे, 500 mm. कॅल्क्युलेट करूया, काय येणार, व्हॉल्यूम 1. सिमिलरली जो काही स्पेअर आहे, स्पेअरसाठी आपण व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करत असतो, 4/3 पाय आर, इथं क्यूब असतो. व्हॅल्यू पुट करूया, 4/3 ॲज इट इज, पाय सुद्धा ॲज इट इज. रॅडियस किती असणार, डायमीटर 200 आहे, त्याच्या हाफ काय असणार आहे, रॅडियस आर किती येणार, 200/2 म्हणजेच 100चा क्यूब. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, व्हॉल्यूम 2. शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 150चा स्क्वेअर इंटू 500 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल, काय तर फार मोठी व्हॅल्यू आलेली आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आन्सर आला आपलं, 35.3429 म्हणजेच 33 इंटू 10⁻6 mm चा स्क्वेअर, आणि हा MM 2 आणि 1 किती होणार, 3, म्हणजे MM क्यूब याचं काय असणार आहे, युनिट असणार आहे. सिमिलरली व्हॉल्यूम 2 फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4/3 ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेटमध्ये शिफ्ट धरून
EXP दाबल्यानंतर पाय इंटू 100चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, फार मोठी व्हॅल्यू आली छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार, किती आन्सर आला आपलं 4.188 इंटू 10⁶. युनिट काय असणार हा MM चा जर का क्यूब केला तर काय होणार MM क्यूब. म्हणजेच V1 फाइंड आउट केलंय, V2 फाइंड आउट केलंय. आता काय करूया X1 आणि X2 फाइंड आउट करूया. X1 म्हणजे काय, तर जो काय आपल्याला पहिला सॉलिड पार्ट दिलाय त्याचा बरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येणार, ही जर का अशी हाईट असेल तर हाईटच्या हाफमध्ये येणार, आणि हा जर का सर्क्युलर बेस असेल तर त्याच्या बरोबर हाफमध्ये इथं काय असणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जो काय आपला सिलेंडर आहे त्याचा येणार आहे. सिमिलरली हा जो काय स्पेअर आहे त्याचा कसा होणार, बरोबर याच्या हाफमध्ये येणार आणि इकडून बरोबर याच्या हाफमध्ये येणार, म्हणजे इथं काय असणार आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. स्पेअरचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असणार आहे, इथं असणार आहे, आणि जो काय सिलेंडर आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असणार आहे, इथं असणार. मग वाय ऍक्सिस पासून हा पहिला सॉलिड पार्ट, हा दुसरा सॉलिड पार्ट. मग पहिल्याचा वाय ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असणार आहे, इथून हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे X1 किती वरती असणार, जो काय आपला त्यांनी डायमीटर दिलाय त्या डायमीटरच्या हाफ म्हणजेच रेडियस R असणार. मग रेडियस R किती आहे, जो काय डायमीटर आहे त्याच्या हाफ असणार, 300च्या हाफ किती असणार आहे 150 mm. हा काय झाला आपला X1. X2 बघा, हा बरोबर हा सेंटर या वाय ऍक्सिस पासून किती वरती असणार, हे टोटल डायमीटर आपल्याला 200 दिलंय, 200च्या हाफ किती असणार आहे, इथून ते हे डिस्टन्स, इथून ते डिस्टन्स किती येणार, जर का डायमीटर 200 असेल तर त्याचे हाफ काय होणार 100 mm हे डिस्टन्स येणार. परंतु आपल्याला वाय ऍक्सिस पासून हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. टोटल किती आहे 300 मधनं जर काही 200 केलं तर किती राहणार 100, आणि 100 काय करायचं ह्या साईडला 50 आणि ह्या साईडला 50 mm, म्हणजे टोटल किती झालं, हे 50 हे 50 100 आणि हे 200, म्हणजे टोटल किती झालं आपलं डिस्टन्स 300. मग आता बघा X2 किती येणार, ह्या वाय ऍक्सिस पासून ह्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत डिस्टन्स किती असणार, ह्या डायमीटरच्या हाफ 100 प्लस हे किती असणार आहे 50, म्हणजे 100 प्लस 50, 100 प्लस 50 म्हणजेच किती येणार 150 mm. यामध्ये बघा X1 आणि X2 सेम व्हॅल्यू आहे 150 mm 150 mm, म्हणजे जो काय आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो बरोबर ह्या पॉईंट मधून आणि ह्या पॉईंट मधून पास होणार. म्हणजेच काय होतंय, जर काही लाईन ड्रॉ केली तर बरोबर राईट साईडला जेवढा काय सॉलिडचा पार्ट आहे तेवढाच काय होणार आहे लेफ्ट साईडला सुद्धा पार्ट होणार आहे. म्हणजेच काय करते ही बॉडी सिमेट्रिक दोन पार्ट मध्ये डिवाइड करते, म्हणून काय लिहायचं देअरफॉर ड्यू टू सिमेट्री X1 इज इक्वल टू X2 इज इक्वल टू X बार. म्हणजे X1 ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच X2 ची पण आले. मग जर का दोघांची व्हॅल्यू सेम आली असेल तर X बार सुद्धा आपला किती येणार, ह्यांच्या व्हॅल्यू एवढाच येणार. देअरफॉर X बार इज इक्वल टू किती येणार 150 mm. कुठून येणार, फ्रॉम वाय ऍक्सिस, फ्रॉम वाय ऍक्सिस. आता बघा X बार माहित झालं, आता आपल्याला काय करायचंय वाय बार फाइंड आउट करायचंय. वाय बार फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागणार Y1 आणि Y2 लागणार. Y1 आणि Y2 म्हणजेच काय, हा जो काय बेस आहे बेस पासून पहिल्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आणि Y2 म्हणजे ह्या बेस पासून दुसऱ्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग आता पहिल्याचा बघा ह्या बेस पासून हे किती येणार, जर का टोटल हाईट h असेल तर h/2 येणार, म्हणजेच h/2 हाईट किती आहे 500 mm डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येणार 250 mm. हा काय असणार आहे Y1, म्हणजे इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे Y1 असणार आहे. किती येणार टोटल हाईटच्या हाफ, म्हणजे 500 डिवाइड बाय 2 किती येणार 250 mm. सिमिलरली Y2 म्हणजे या बेस पासून या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं डिस्टन्स किती येणार बघा, टोटल इथून ते 500 mm प्लस इथून ते हे डिस्टन्स किती असणार, जो काय आपल्याला डायमीटर दिलाय त्या डायमीटरच्या हाफ म्हणजेच रेडियस एवढं डिस्टन्स असणार. मग जर काय डायमीटर 200 mm असेल तर रेडियस R किती येणार 100 mm येणार, म्हणजेच प्लस 100. म्हणजेच ह्या बेस पासून ते ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं डिस्टन्स 500 प्लस 100 600 mm येणार. हे काय झाली व्हॅल्यू Y2. Y1 माहित आहे, Y2 माहित आहे, व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 माहित आहे. आपण काय करू शकतो Y बारचा फॉर्म्युला अप्लाय करून काय करू शकतो Y बार फाइंड आउट करू शकतो. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय असणार V1 Y1 प्लस V2 Y2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्याची व्हॉल्यूम किती आहे
35.343 इंटू 10⁻6 इंटू y1 किती फाइंड आउट केलाय आपण 250 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये दुसऱ्याची व्हॉल्यूम किती फाइंड आउट केली 4.188 इंटू 10⁻6 इंटू y2 किती फाइंड आउट केलाय 600 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम 1 प्लस व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम 1 किती आहे 35.343 इंटू 10⁻6 प्लस दुसऱ्याची व्हॉल्यूम किती आहे 4.188 इंटू 10⁻6 जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे वाय बार ब्रॅकेटमध्ये अजून एक ब्रॅकेट टाकूया 35.343 इंटू 10⁻6 इंटू 250 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 4.188 इंटू 10⁻6 इंटू 600 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये अजून एक ब्रॅकेट टाकूया 35.343 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 4.188 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 287.073 39 आहे 39 म्हणजेच 40 युनिट काय असणार आहे EMF कुठून असणार वाय बार म्हणजे जो काय आपला एक्स ऍक्सिस आहे त्या एक्स ऍक्सिस पासून वरती म्हणजेच फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजेच ह्या एक्स ऍक्सिस पासून वाय बार किती वरती असणार आहे 287.074 म्हणजेच जर का आपण 500चा हाफ केला तर बरोबर सेंटर वरती काय येणार आहे 250 येणार आहे आणि 250 पेक्षा जास्त म्हणजेच इथं असं कुठं तरी आपलं काय येणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी CG म्हणजेच हे डिस्टन्स काय असणार आहे एक्स बार आणि इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे इथून ते हे पूर्ण डिस्टन्स काय असणार आहे वाय बार असणार म्हणजेच हा आपला काय झाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी संपूर्ण बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे ऍक्ट होणार स्पेसिफिक हा जो काय स्पिअर आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे ऍक्ट होणार आणि ही जी काही सिलेंडर आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथे ऍक्ट होणार आणि होल दोन्हीचं जर का कॉम्बिनेशन केलं तर या दोन्हीचा पार्टचा मिळून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे ऍक्ट होणार इथं ऍक्ट होणार आपल्याला त्यांनी लोकेट करायला सांगितलेलं होतं तर आपलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येणार इथे येणार तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण इथं लोकेट केलेलं आहे एक्स बार आणि वाय बार व्हॅल्यू दोन्ही सुद्धा फाइंड आउट केलेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल अजून आपल्या कट्टा इंजिनियरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तर पुन्हा भेटू यातील सेकंड न्यूमेरिकल घेऊन तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या धन्यवाद